डिअर स्टुडंट, पाठीमागच्या लेक्चरमध्ये काही स्टँडर्ड सबस्टिट्यूशन यूज करून एक्झाम्पल कसे सॉल्व्ह करायचं हे बघितलं. ह्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत इंटिग्रल्स ऑफ द फॉर्म इंटिग्रेशन f of x into under root ax plus b into dx or integration of f of x upon under root ax plus b into dx. तर ह्या दोन टाईपचे जे इंटिग्रल फॉर्म असणार आहे अशा टाईपचे एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचं आपण बघणार आहोत. सो इथं थोडक्यात मी जी प्रोसिजर आहे ती प्रोसिजर इथे एक्सप्लेन करतोय. सो व्हॉट वी हॅव टू डू हिअर, तो जे काही स्क्वेअर रूट मध्ये टर्म असेल इथे स्क्वेअर रूट मध्ये काय टर्म दिसतोय तुम्हाला ax plus b. सो पुट ax plus b is equal to t and you can find x in the terms of t. कसं येईल बघा इथं, ह्याच्यावरून ax ची व्हॅल्यू काय येते t minus b. ओके, so what will be the value of x? It gives you x is equal to, ह्याला सिम्प्लिफिकेशन करा म्हणजेच हा a राइट हँड साइडला शिफ्ट करा. सो यू विल गेट t minus b upon a. Okay, so x is equal to t minus b upon a. So your value of dx will be what? dt upon a. So by using this substitution, you can simplify the integral of above types and you can easily solve example. म्हणजे थोडक्यात काय करायचं तुम्हाला, स्क्वेअर रूट मधला जो टर्म आहे तो टर्म एक सबस्टिट्यूशन पुट करायचं आणि त्याच्यावरून x ची व्हॅल्यू डिराइव्ह करायची आणि हे सबस्टिट्यूशन तिथे यूज केल्यानंतर दिलेला जो एक्झाम्पल आहे तो आपल्याला साध्या पद्धतीनं सॉल्व्ह करता येईल. ओके, सो नाउ we'll see example on this. Write down. Evaluate the following integrals. What is my question? Evaluate the following integrals. So example first, it is x square into under root x minus 1. So now consider the example x square into integration of x square into under root x minus 1 into dx. तर आता आपल्या जो मेथड बघितलाय त्या मेथड मध्ये काय होतं, यस, जो दिलेल्या इंटिग्रेशन मध्ये स्क्वेअर रूट मध्ये टर्म आहे त्याच्याऐवजी काय करायचं आपल्याला सबस्टिट्यूशन करायचं आहे. सो आता इथे आपण दिलेलं इंटिग्रेशन अगोदर घेऊया. कन्सिडर I is equal to इंटिग्रेशन ऑफ x स्क्वेअर इंटू अंडर रूट x मायनस 1. आता स्क्वेअर रूट मध्ये कोणतं टर्म आहे बघा इथं x मायनस 1, ते आपल्याला सबस्टिट्यूशन करायचंय जेणेकरून तो इंटिग्रेशन सिंपल फॉर्म मध्ये कन्वर्ट होईल. सो पुट x मायनस 1 इज इक्वल टू t. सो x minus 1 is equal to t on differentiating. Okay, so what is the derivative of x minus 1? It is dx minus 0. म्हणजेच काय, dx is equal to right hand side it is what, dt. म्हणजेच थोडक्यात dx ची व्हॅल्यू काय भेटली तुम्हाला, dt. आणि याच्यावरून x ची व्हॅल्यू काय येते बघा, which gives x is equal to -1 तिकडे गेल्यानंतर काय होईल, it is t plus 1. Okay, so now integration 1 becomes, we will write. आता हे सबस्टिट्यूशन वरच्या इंटिग्रेशन मध्ये पुटअप केल्यानंतर काय होतं बघा, 1 becomes capital I is equal to, it is what, integration of x च्या ठिकाणी काय आहे, yes, it is t plus 1. so it becomes what, t plus 1 bracket square into what is that, under root x minus 1. so x minus 1 म्हणजे t पुटअप केलाय आपण. ओके, t into dx replaced by dt. ओके, but what is root t? it is t raised to half आणि t plus 1 चा ब्रॅकेट स्क्वेअर एक्सपांड करूया. so it is what, t square plus 2t plus
1 into root t is nothing but what? It is t raised to half into dt. मग जेव्हा आपण t raised to half आतमध्ये मल्टिप्लाय करतो, इट बिकम्स व्हॉट? बघा, t स्क्वेअर इंटू t raised to half. इथं मी मल्टिप्लाय करून दाखवतो. t स्क्वेअर इंटू t raised to half. इथं काय होतं? पॉवरची ऍडिशन म्हणजेच 2 प्लस 1/2. So it becomes what? 2 into 2 4, 4 plus 1 5/2. So final it will be what? T raised to 5 upon 2. Okay. So we'll write here directly, it is t raised to 5/2 plus 2 into t raised to 1 into t raised to half. 1 plus half, it is 1 half. म्हणजेच काय लिहिता येईल? t raised to 3/2 plus काय येईल? 1 into t raised to half. It is t raised to half into dt. Okay. सो इथे इंटिग्रेशन घेतल्यानंतर काय येईल बघा? येस, इट इज t raised to 5/2 च इंटिग्रेशन काय येईल? t raised to 7/2 divided by 7/2 plus 2 as it is. t raised to 3/2 च इंटिग्रेशन प्लस 1 केल्यानंतर काय येईल? t raised to 5/2 divided by 5/2 plus t raised to half, it is what? t raised to 3/2 upon 3/2 plus इंटिग्रेशन कॉन्स्टंट काय? c. ओके. सो अशा प्रकारे इंटिग्रेशन फाइंड आउट केलं. आता आपण हे सिम्प्लिफाय करू आणि जे सबस्टिट्यूशन होतं ते रिसबस्टिट्यूट करू. आपण इथं सबस्टिट्यूशन काय पुटअप केलं होतं? येस, x minus 1 is equal to t means t replaced by what? x minus 1. सो इथं सिम्प्लिफाय करूया. इट इज what? x minus 1 raised to 7/2 आणि हा 7/2 गेल्यानंतर काय होईल? इट इज 2/7. प्लस हा काय होईल? हा 5/2 डिनॉमिनेटरचा जो 2 आहे तो न्यूमरेटरला जाईल, म्हणजेच काय होईल? इट इज 4 upon 5 into t is what? x minus 1 raised to 5/2 plus this is what? 2/3 into t means what? x minus 1 raised to 3/2 plus c. सो अशा प्रकारे आपण काय फाइंड आउट करू शकतो? दिलेला जो इंटिग्रेशन आहे तो इंटिग्रेशन काय करता येईल आपल्याला? स्क्वेअर रूट मध्ये जे टर्म आहे ते सबस्टिट्यूशन करून अशा टाइपचे एक्झाम्पल आपण सॉल्व करू शकतो. ओके. सो नाउ वी विल मूव टू द नेक्स्ट एक्झाम्पल. Yes, read on next example. Integration of x dx upon 2 under root 2x minus 1. सो सोल्युशन मध्ये अगोदर दिलेले इंटिग्रेशन लिहून घेऊया. कन्सिडर I is equal to इंटिग्रेशन ऑफ x dx डिवायडेड बाय अंडर रूट 2x minus 1. आता आपल्याला माहिती आहे सबस्टिट्यूशन काय करायचं? जो स्क्वेअर रूट मधला टर्म आहे तो आपल्याला इथे सबस्टिट्यूशन करायचं आहे. सो आय विल राईट पुट 2x minus 1 is equal to t. So it becomes what? डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर 2 इंटू काय? dx इज इक्वल टू dt. म्हणजेच dx ची व्हॅल्यू काय येईल? इट इज dt अपॉन 2. हा झाला एक पार्ट. ह्याच्यावरून हा जो सबस्टिट्यूशन केलाय ह्याच्यावरून x ची व्हॅल्यू काय येईल बघा? x इज नथिंग बट कॅन आय से हा -1 इकडे घेऊन जावा आणि हा 2 डिवाइड करा. म्हणजेच x इज इक्वल टू काय येईल बघा? इट इज x इज इक्वल टू t plus 1 divided by 2. ओके. सो अशा प्रकारे हे जे सबस्टिट्यूशन आहे ते आपण दिलेल्या इंटिग्रेशन मध्ये करूया.
So write down integration 1 becomes Kyle I is equal to integration of x dx. So what is x? X means t plus 1 upon 2. Okay. This is x into dx. dx ची व्हॅल्यू काय बघा? इट इज dt upon 2. बरोबर आहे? into 1 upon ह्याची व्हॅल्यू काय येईल ह्या टर्मची? इट इज 1 upon रूट t. ओके. सो अशा प्रकारे इथे सबस्टिट्यूशन करून घेतलं आपण. टर्म्स पुढे पाठीमागे झाले तरी चालतील मल्टिप्लिकेशन मध्ये, सो त्यामुळे काही फरक पडणार नाही. सो व्हॉट आय विल टेक 1/4 कॉन्स्टंट आउटसाइड. सो आउटसाइड हा कॉन्स्टंट घेतल्यानंतर ब्रॅकेट मध्ये काय येईल बघा? न्यूमरेटरला काय येईल? t प्लस 1. डिनॉमिनेटरला काय येईल? रूट टी मीन्स कॅन आय राईट इट इज t रेज टू 1/2 इंटू dt. सो हा जो t रेज टू 1/2 आहे तो प्रत्येक टर्मला आपण डिवाइड करूया, म्हणजेच काय येईल? इंटिग्रेशन ऑफ t अपॉन t रेज टू हाफ. सो इट इज व्हॉट? t रेज टू हाफ प्लस 1 अपॉन t रेज टू हाफ इज व्हॉट? t रेज टू मायनस हाफ इंटू dt. सो इथं इंटिग्रेशन घेऊया आपण आता. इंटिग्रेशन घेतल्यावर काय येईल? t रेज टू हाफचा इट इज t रेज टू 3/2 अपॉन 3/2. ओके. प्लस t रेज टू मायनस हाफचं इंटिग्रेशन काय येईल? t रेज टू प्लस हाफ अपॉन 1/2 इंटू प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट c. सो आता हे टर्म आपण सिम्प्लिफाय करून घेऊया. इट इज व्हॉट? 1/4 3/2 कॅन बी रिटन ॲज ॲट न्यूमरेटर 2/3. टी ची व्हॅल्यू काय होती? आपण 2x मायनस 1 ती सबस्टिट्यूट करूया. इट इज व्हॉट? 2x मायनस 1 रेज टू 3/2 प्लस 1 अपॉन 2. इट इज व्हॉट? 2 इंटू न्यूमरेटरला गेल्यावर तो 2 होईल. सो इट इज 2 इंटू रूट टी मीन्स इट इज व्हॉट? रूट 2x minus 1 plus c. So this is what value of required integration. सो जे इंटिग्रेशन दिलं होतं त्याची आपण व्हॅल्यू अशा पद्धतीनं फाइंड आउट केली. ओके. सो आता काय करूया आपण? ह्याच टाईपचा आणखी एक एक्झाम्पल बघूया. त्यानंतर नेक्स्ट टाईप मध्ये आपण काही स्टँडर्ड फॉर्म्युलावरती इंटिग्रेशन कसं सॉल्व करता येतं ते टाईप बघूया. सो नाउ कन्सिडर next example. F is integration of x square minus x plus 1 upon under root x plus 1 into dx. ओके. तो सोल्युशन मध्ये अगोदर दिलेलं इंटिग्रेशन लिहून घ्या. कन्सिडर I is equal to integration of x square minus x plus 1 divided by root x plus 1. आता इथं तुमच्या लक्षात येत असेल आपलं सबस्टिट्यूशन काय असेल? येस, इट इज x plus 1 is equal to t. So what is the value of x? It is x is equal to t minus 1. इकडे शिफ्ट केला. ओके. सो ऑन डिफरन्शिएटिंग x plus 1 चा डेरिव्हेटिव्ह काय येईल? dx आणि t चा डेरिव्हेटिव्ह dt. म्हणजे थोडक्यात dx ची व्हॅल्यू काय भेटली आपल्याला? dt. ओके. सो देअरफॉर इंटिग्रेशन 1 बिकम्स काय येईल बघा? I is equal to integration of x square minus x. X means what? It is t minus 1. So I will write t minus 1 bracket square minus x. X means again it is t minus 1 plus 1 divided by root x plus 1. So it is what? Root t into dt. आता आपण काय करूया? न्यूमरेटर सिम्प्लिफिकेशन करून घेऊया. सो t minus 1 bracket square it is what? I will write into bracket
टी स्क्वेअर मायनस 2t प्लस 1. हे काय येईल? इट इज मायनस टी प्लस 1. ओके, तो मायनस टी प्लस 1, कारण हा मायनस इथं आतमध्ये मल्टिप्लाय झाल्यावर काय होईल? मायनस टी आणि मायनस मायनस प्लस 1. ओके, आणि शेवटी काय? प्लस 1 डिवायडेड बाय रूट टी इंटू डी टी. आता हे न्यूमरेटर आपण सिम्प्लिफाय करू, त्यानंतर डिनॉमिनेटरनं काय करूया? डिवाइड करून घेऊ. ओके, सो राईट डाऊन इंटिग्रेशन ऑफ, इट इज व्हॉट? टी स्क्वेअर minus 2t minus t, it is minus 3t plus 1 plus 1 plus 1. So it is what? Plus 3 divided by root t means what? It is t raised to half into dt. So it is what? Integration of t square upon t raised to half. So it is what? T raised to 3 by 2 minus 3 into t upon t raised to half. It is t raised to half plus 3 upon t raised to half. It is what? 3t raised to minus half into dt. आता आपण ह्याचे इंटिग्रेशन फाइंड आउट करू शकतो. सो व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ t raised to 3 by 2? It is t raised to 5 by 2. What is the integration of t raised to half? It is ह्याला 5 by 2 ने डिवाइड करायचं विसरलं. सो राईट ऑन हिअर डिनॉमिनेटर इज 5 by 2 मायनस 3 इंटू t raised to 1 by 2 चं इंटिग्रेशन काय येईल? t raised to 3 by 2 अपॉन 3 by 2 प्लस 3 इंटू t raised to minus half चं इंटिग्रेशन काय येईल? मायनस हाफ प्लस 1. सो इट इज प्लस हाफ अपॉन 1 by 2 प्लस c. ओके, सो अशा प्रकारे काय करू शकतो आपण? डिनॉमिनेटर हा सिम्प्लिफाय करून घ्या. इट इज व्हॉट? 2 by 5 इंटू टी रेज टू 5 by 2. सो टी मीन्स इट इज व्हॉट? टी हे आपण काय सबस्टिट्यूशन केलं होतं बघा? इट इज एक्स प्लस 1. ओके, सो रिसबस्टिट्यूशन करूया आपण. इट इज व्हॉट? एक्स प्लस 1 रेज टू 5 by 2 मायनस 3 इंटू, इथं काय होईल? 3 इंटू 2 6 अपॉन 3. सो इथं सिम्पली काय करूया आपण? हा जो 3 आहे, हा 3 आणि हा 3 कॅन्सल होईल आणि डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरला जो 2 आहे तो इथं काय येईल? येस, यू कॅन राईट इट ॲज, येस, आय विल राईट हिअर, इट इज व्हॉट? 2. ओके, सो इथं काय येईल बघा? हा 3 कॅन्सल झाला, हा 2 न्यूमरेटरला आल्यावर इथं 2 होईल इंटू टी मीन्स अगेन इट इज व्हॉट? एक्स प्लस 1 रेज टू 3 by 2. ओके, त्यानंतर हा डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरला 2 आहे, तो न्यूमरेटरला जाईल, म्हणजे इट इज 6 इंटू एक्स प्लस 1 रेज टू हाफ प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट c. सो दिस इज व्हॉट? द व्हॅल्यू ऑफ रिक्वायर्ड इंटिग्रेशन. ओके, सो अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता? ह्या टाईपचे जे एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये जो स्क्वेअर रूट मधला टर्म आहे तो टर्म फक्त काय करायचा आपल्याला? वी हॅव टू replace this term by what? Substitution, and after substitution we have to simplify the integration. Okay, so we will continue with one more example. Write down. Yes, so it is integration of e raised to 2x upon in bracket e raised to x minus 1 into dx. Okay, so this is what example number G. Write down in solution. ह्याची व्हॅल्यू काय लिहूया आपण? आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ई रेज टू 2x अपॉन ई रेज टू एक्स मायनस 1 इंटू डीएक्स. सो प्रोसिजर नुसार काय करावं लागेल आपल्याला? येस, ई रेज टू एक्स मायनस 1 हे सबस्टिट्यूशन करावं लागेल. सो पुट ई रेज टू एक्स मायनस 1 इज इक्वल टू टी. सो ऑन डिफरन्शिएटिंग काय भेटेल आपल्याला? e raised to x into dx is equal to
dt. ओके, सो न्यूमरेटर काय येईल बघा, इट इज I इज इक्वल टू, म्हणजेच e रेस टू x मायनस 1 इज इक्वल टू t पुटअप केला. सो इथे e रेस टू x ची व्हॅल्यू काय येईल? येस, यू कॅन गेट e रेस टू x इज इक्वल टू, हा -1 इकडे शिफ्ट करा, म्हणजेच काय भेटेल तुम्हाला? इट इज t प्लस 1. ओके, ठीक आहे. सो आता हा जो दिलेला इंटिग्रेशन आहे तो थोडा आपण स्प्लिट करूया. e रेस टू 2x कसं लिहिता येईल? इट कॅन बी राईट ॲज e रेस टू x इंटू e रेस टू x dx. असं का लिहितोय मी? कारण मला काय करायचंय, e रेस टू x च्या ठिकाणी व्हॅल्यू पुटअप करायची आणि dx ची व्हॅल्यू तुम्ही जर का ऑब्झर्व केला, सो e रेस टू x इंटू dx ची व्हॅल्यू काय? dt. सो मला इथं dx चा कोइफिशियंट काय पाहिजे होता? e रेस टू x, त्यामुळे तो e रेस टू 2x कसं लिहिलाय मी? इट इज e रेस टू x इंटू e रेस टू x. आता इथं काय करू शकतो बघा आपण, हा जो e रेस टू x इंटू dx आहे त्याच्या ठिकाणी dt पुटअप करू शकतो. इथं काय पुटअप करू शकतो? हियर वी कॅन पुट इट इज द t. ओके, अँड हियर e रेस टू x च्या ठिकाणी इथं काय करू शकतो आपण? e रेस टू x इज नथिंग बट t प्लस 1. ओके, सो अशा प्रकारे इथं आपण सबस्टिट्यूशन करूया. व्हॉट विल गेट? येस, इट इज व्हॉट? e रेस टू x. e रेस टू x म्हणजे t प्लस 1. ओके, त्यानंतर e raised to x into dx, it is what? dt upon under root, it is what? t. So under root t. नेक्स्ट स्टेपला आपण काय करूया, इथं सिम्प्लिफाय करून घेऊया. ओके, येस, येस. नाउ विल सिम्प्लिफाय द टर्म. काय भेटेल बघा आपल्याला? जो रूट टी आहे तो प्रत्येक टर्मला डिवाइड करून घेतो. सो इट इज वॉट? टी प्लस 1 अपॉन रूट टी मीन्स फर्स्ट आय विल राईट इट इज टी रेस टू हाफ, म्हणजे तुम्हाला सिम्प्लिफाय करायला सोपं जाईल. ओके, सो आता मी प्रत्येक टर्मला इथे डिवाइड करून घेतो. टी अपॉन टी रेस टू हाफ, इट इज वॉट? टी रेस टू हाफ. व्हॉट इज 1 अपॉन टी रेस टू हाफ? इट इज टी रेस टू मायनस हाफ इंटू डी टी. ओके, सो आता ह्याचा इंटिग्रेशन काय येईल? टी रेस टू हाफ मीन्स इट इज टी रेस टू 3/2 अपॉन 3/2. याचा इंटिग्रेशन आला फर्स्ट टर्मचा. सेकंड टर्मचा काय आला? इट इज टी रेस टू हाफ अपॉन 1/2 प्लस सी. आता आपण काय करूया? सिम्प्लिफिकेशन करूया आणि आपलं सबस्टिट्यूशन काय असेल? येस, और सबस्टिट्यूशन विल बी टी मायनस 1 इज इक्वल टू, सॉरी, e रेस टू x मायनस 1 इज इक्वल टू काय पुटअप केलं होतं आपण? e रेस टू x मायनस 1 इज इक्वल टू t, म्हणजेच t ची व्हॅल्यू काय आपल्याला रिसबस्टिट्यूट करावं लागेल? e रेस टू x मायनस 1. ओके, सो इथे सबस्टिट्यूशन करूया आपण आणि सिम्प्लिफाय केल्यानंतर काय येईल बघा? 2/3 इंटू t. t means it is e raised to x minus 1 raised to 3/2 plus 1/2 means it is what? 2 into काय येईल? t raised to half. So t raised to half means it is e raised to x minus 1 raised to half plus c. So this is what? The value of integration. काय केलं आपण? स्क्वेअर रूट मधला जो टर्म होता तो टर्म इथं सबस्टिट्यूट केला, त्यानंतर e रेस टू x ची इथे व्हॅल्यू पुटअप केली. ओके, सो अशा प्रकारे आपण काय करू शकतो? दिलेले एक्झाम्पल सिम्प्लिफाय करून सॉल्व्ह करू शकतो. ओके, सो द नेक्स्ट टाइम विल सी इन नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.